अहमदनगर शहरातील भिस्तबाग महल या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आलं। आपण सर्वजण मिळून स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करून मोठ्या उत्साहात तो साजरा करत असतो। देशाला स्वातंत्र्य सैनिकांनी पारतंत्र्यातून स्वातंत्र्य मिळवून दिले। आपल्याला महान इतिहास, संस्कृती आणि परंपरा लाभली आहे। त्याचं जतन करण्याचं काम आपल्या सर्वांचं आहे। भारत देश युवकांचा देश म्हणून ओळखला जात असून त्यांच्या बुद्धिमत्तेच्या कौशल्यावर महासत्ता बनेल। माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांचं स्वप्न साकार करण्याची जबाबदारी युवकांची आहे। भिस्तबाग महल हे शहराचं ऐतिहासिक ठिकाण असून या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने स्वातंत्र्य उत्सवाचा पहिला झेंडावंदन माजी सैनिकांच्या हस्ते करून सुरुवात करण्यात आली, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर यांनी केलं। अहमदनगर शहरातील भिस्तबाग महल या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने स्वातंत्र्य दिनानिमित्त माजी सैनिकांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, नगरसेवक सागर बोरुडे, शिवाजी साळवे, राजू काळे, भाऊसाहेब देशमाने, विशाल शिरवाळे, बबन पालवे, नामदेव भांड, दीननाथ देशमाने, ज्ञानदेव रासकर, अरुण आहेर, छबुराव फसले, साधना बोरुडे, सतीश ढवण यांच्यासह नागरिक उपस्थित होते। यावेळी देशभक्तीपर गीत, सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले। पण खऱ्या अर्थाने पुन्हा मिळून आता 15 ऑगस्ट आलाय, आता तरी केलं पाहिजे। पण आता सुद्धा आपलं कालपर्यंत सुद्धा कामच चालू होतं। म्हणजे या कार्यक्रमासाठी कोणाला बोलावण्यापासून ते कसं नियोजन करायचं याच्यासाठी हे सर्व आपलं काल रात्रीपर्यंत चाललं होतं। आणि मला कल्पना देखील नव्हती की एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही येतात, कारण की तिथं खुर्च्या सुद्धा त्यांनी मला वाटतं 50 खुर्च्या काहीतरी लावल्या होत्या। कारण की झेंडावंदनचा कार्यक्रम म्हणल्यावर प्रत्येक माणूस आपल्या मुलांना किंवा कुठेतरी कार्यक्रमात व्यस्त असतो। पण खऱ्या अर्थाने आपल्या प्रभागातील नागरिक आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी यांचे मी प्रथमतः मनापासून आभार मानतो की आपल्या सर्वांची देशाबद्दल असलेली प्रेम, आदर, भावना आणि आपल्या प्रभागातील आपल्या सगळ्यांवर असणारा विश्वास याच्यावर मी तुमचे प्रथमतः आभार मानतो। आणि आज तुम्हाला सांगू इच्छितो की आजचा आपला जो 15 ऑगस्टचा कार्यक्रम होतोय हा इथून पुढच्या काळामध्ये 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी हा आपला स्वातंत्र्य दिनाचे कार्यक्रम आणि प्रजासत्ताक दिनाचे कार्यक्रम दरवर्षी इथून पुढे अखंड चालूच ठेवणार आहेत आपण। आणि त्याचं हे पहिलं प्रतीक आहे। खऱ्या अर्थाने तुम्हाला सांगतो की इथंच कार्यक्रम करण्याचं नियोजन म्हणजे तुम्हाला सगळ्यांना लक्षात आलं असेल की हा ऐतिहासिक वास्तू आहे आणि ह्या ऐतिहासिक वास्तूचं आपण सुशोभीकरण हे हातात घेतलेलं आहे आणि येणाऱ्या 6-7 महिन्याच्यात ते काम पूर्ण झालेलं असं होईल असं मला या ठिकाणी अपेक्षित आहे। आणि आपण जसं पाहतो की बऱ्याच ठिकाणी मोठे झेंडे असतात, पहा ते मोठ्या हाईटचे नाही का, तिरंगाचे भगवे, तर आपण तो मोठा झेंडा सुद्धा या ठिकाणी हे करत असताना आपण या ठिकाणी म्हटलं जातं की जननी जन्मभूमी स्वर्गादगरेपी, म्हणजे जननी आणि जन्मभूमी ही स्वर्गापेक्षाही श्रेष्ठ आहे। तर त्या दृष्टिकोनातून आपल्या या वार्डाचे नगरसेवक आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमचे अध्यक्ष सन्माननीय संपतदादा बारस्कर यांच्या माध्यमातून म्हणजे हे काम होत असताना आताच एका वक्त्याने सन्माननीय यांनी सांगितलं की या प्रभागामध्ये जे काम चालू आहे आणि गेल्या 10 वर्षामध्ये दादांच्या माध्यमातून जे काम या ठिकाणी होत आहे, तर खरोखर या शहरामध्ये आपण जर फिरून बघितलं तर आमदार संग्रामबाई जगताप आणि सन्माननीय संपतदादा यांच्या माध्यमातून जे आपल्याला अपेक्षित कधी वाटलं नव्हतं की या शहराचा अशा प्रकारचा सुद्धा विकास या ठिकाणी होऊ शकतो। आणि सर्वांना, सर्वच नागरिकांना, ज्या ज्या माणसांनी त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या सूचना संपतदादांकडे त्या ठिकाणी केल्यानंतर त्याची 100% पूर्तता या ठिकाणी होते। म्हणजे तुम्हाला सांगतो की ज्याप्रमाणे असे जे नगरसेवक असतात, आपल्या शहरामध्ये सुद्धा अनेक नगरसेवक आहेत, अनेक शहरामध्ये सुद्धा नगरसेवक असतात, परंतु असे नगरसेवक मिळण्यासाठी सुद्धा त्या भागातील नागरिकांचं एक तुम्हाला सांगतो की ते त्यांची सुद्धा ते काहीतरी त्यांनी चांगलं केलेलं असावं अशा माध्यमातून असे नगरसेवक त्या ठिकाणी भेटत असतात। कारण आणि अशा प्रकारची धडपड करणारे एकमेव अशा प्रकारचे दादांच्या माध्यमातून या प्रभागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात कामं चाललेली।
गीतेमध्ये जसं म्हटलं की कर्मण्यवाधिकारस्य मा फलेषु कदाचन, कुठल्याही प्रकारच्या फळाची अपेक्षा न करता या ठिकाणी दादांच्या माध्यमातून जे असेल तर चांगल्या प्रकारची कामं जी असतील, तर रोडचे कामं असतील, वृक्षारोपणाचे कार्य जे असतील तर चांगल्या प्रकारचे चाललेले आहेत. आपण पाहतो की यापूर्वी काही शासनामध्ये वृक्षारोपणाचा नुसता कार्यक्रम हाती घेतला, करोडो रुपयाची जे असेल तर उलाढाली झाल्या, पण कुठेही एकही झाड जिवंत दिसत नाही, म्हणजे सत्य होतं. आणि अशा प्रकारे अगदी मागच्या 2-3 वर्षापासून जर दादांच्या माध्यमातून जर पाहिलं तर या ठिकाणी वटवृक्षांची लागवडे, लिंबांची लागवडे, मध्यंतरी आम्ही पाहिलं की टँकरने पाणी टाकताना पाहिलेले. तर अशा प्रकारे जे असेल तर कुठेतरी जिव्हाळा लागतो, काहीतरी नवीन निर्माण करण्याचे जे असेल तर माणसाच्या मनामध्ये जे असेल तर एक ध्येय लागतं. आणि कुठल्याही प्रकारचं ध्येय जर साध्य करायचं असेल तर त्याला निरंतर अशा प्रकारचा प्रयत्न लागतो, प्रयास लागतो. आणि तो प्रयास, तो प्रयत्न जे असेल तर दादांच्या माध्यमातून मी जरी कधीशी दादांशी संभाषण झालेलं नसलं तरी मी पाहतो. तर अशाच प्रकारचे ह्या ऐतिहासिक वास्तूचा ठेवा जपण्यासाठी दादांनी जे काही प्रयत्न चालवले आणि या ठिकाणचं, या वास्तूचं सुशोभीकरण करायचं, नगर शहरामध्ये जे असेल तर त्याची शान वाढली पाहिजे, चांगल्या प्रकारचे या ठिकाणी जे असेल तर नागरिक या ठिकाणी दिसले पाहिजेत. आणि ही भूमिका जी असेल तर दादाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटली. म्हणून जे असेल तर मागाशी मी सहज बसल्या बसल्या आयर सरांना सुद्धा असंच बोललो किंवा ते मला म्हटले तर खरोखरच आजचा म्हणजे पहिला आपला स्वातंत्र्य दिन आहे हा ऐतिहासिक वास्तूमध्ये, आणि सर्वजण प्रचंड संख्येने उपस्थित राहिलेत तर सर्वांचे मी मनपूर्वक धन्यवाद देतो. आणि जसं दादांनी सांगितलं की स्वातंत्र्य म्हणजे काही जणांना वाटतं की पूर्वी चांगलं होतं, परंतु दादांनी सांगितल्याप्रमाणे आपण कोरोनाच्या काळामध्ये आपण पाहिलेलं आहे की त्यावेळेस आपल्याला घराच्या बाहेरही पडता येत नव्हतं किंवा घरामध्ये एक बंदिस्त होतो. म्हणजे त्यांनी सांगितलं की 1 महिना तुम्हाला घरात ठेवलं तर काय परिस्थिती राहील. आपण सर्वांनी स्वातंत्र्याच्या म्हणजे तो अनुभवलेला नाहीये, परंतु कोरोनाचा काळ अनुभवलेला आहे. तेच एक प्रकारचं पारतंत्र्य होतं. आणि आज 78 वर्ष झालेले आहेत. 78 वर्षानंतर म्हणजे खरोखर या स्वातंत्र्याबद्दल आपण मनामध्ये सर्वांनी एवढे जण आलेत म्हणजे कुठेतरी देशप्रेमाची भावना येतं. प्रतिनिधी जाहिद शेख, न्यूज टुडे 24, अहमदनगर.